न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. जामनेर रस्त्याच्या अर्धवट कामाचा वाहन चालकाला बसला फटका. गाडी रस्त्याच्या खाली उतरल्याने गाडीचे नुकसान. काही दिवसांपासून जामनेर शहरात भुसावळ रोड संभाजीनगरकडे जाण्यासाठी मेन रस्त्याचं काम अपूर्ण असल्यामुळे येणारे जाणाऱ्या लोकांना भरपूर त्रास सहन करावा लागतो आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार, रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. BBS न्यूज नेटवर्कसाठी जामनेर तालुका फराज अहमद. ध्यानातून आत्मज्ञानाकडे, आनंदमय आरोग्यदायी जीवनासाठी गुरुपौर्णिमेला यायलाच लागते. मठाधिपती योग सद्गुरू डॉक्टर कृष्णदेव गिरीजी महाराज यांच्याकडून ज्या भक्त, शिष्य, साधक, हितचिंतक, मित्रपरिवार यांनी उपासना मार्ग आणि ध्यानातून आत्मज्ञानाचा ओम नमो नारायणः हा मंत्र घेतला आहे, त्यांच्यासाठी आणि इतर सगळ्यांसाठी सालाबादप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आपण ज्याप्रमाणे आठवड्यातून एकदा आपले पूर्वजन्मीचे दोष, आपले जीवन जगत असताना कळत नकळत होणाऱ्या चुका, यामुळे येणाऱ्या शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अशा विविध प्रकारच्या सर्व समस्या आपल्याभोवती सतत एक वलय चक्रात गोल गोल फिरत असतात आणि म्हणूनच आपल्याला सतत अनेक अडचणी येतात. त्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी आपण ज्याप्रमाणे साप्ताहिक सुदर्शन उपासना करत असतो, अगदी त्याचप्रमाणे ज्या गुरूंच्या माध्यमातून आपल्याला उपासना मार्ग आणि ध्यानातून आत्मज्ञानाचा ओम नमो नारायणः हा मंत्र मिळाला आहे किंवा मिळणार आहे, त्या सद्गुरूंच्या दरबारात होणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या गुरुपूजन कार्यक्रमात उपस्थित राहणे हे आपल्या स्वतःसाठी फारच गरजेचं असतं. कारण गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंच्या माध्यमातून प्रत्यक्ष देवदेवतांची कृपादृष्टी त्या आपल्याभोवती फिरणाऱ्या वलय चक्रावर पडते आणि ते दोष हळूहळू कमी होऊ लागतात. काहींचे दोष कमी असतील तर त्यांना लगेच फरक जाणवतो, काहींना थोड्या वेळाने फरक जाणवतो आणि त्यामुळे आपल्या कर्ममार्गातील दोष दूर होण्यासाठी आपल्या आयुष्यात योग सद्गुरूंच्या आशीर्वादाने नित्यनेमाने सकारात्मक बदल, यश, सुख, शांती, समाधान आणि आरोग्य लाभावे यासाठी ओम त्रिदेव योग आध्यात्मिक मठाच्या योग सद्गुरू हिलिंग दरबार कोल्हापूर येथे सगळ्यांसाठी सालाबादप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. तरी सदर कार्यक्रमास उपस्थित राहून सगळ्यांनी आपल्या स्वतःसाठी, कुटुंबियांसाठी फारच गरजेचे असते. कारण गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंच्या माध्यमातून प्रत्यक्ष देवदेवतांची कृपादृष्टी आपल्या भोवती फिरणाऱ्या वलय चक्रावर पडून ते दोष हळूहळू कमी होऊ लागतील. काहींचे दोष कमी असतील तर त्यांना लगेच फरक जाणवतो आणि काहींना थोड्या वेळाने फरक जाणवतो. त्यामुळे आपल्या कर्ममार्गातील दोष दूर होण्यासाठी आणि ध्यानातून आत्मज्ञानाकडे या व्याख्यानासाठी गुरुवार दिनांक 10 जुलै 2025 रोजी साजऱ्या होणाऱ्या या गुरुपौर्णिमेला सकाळी 10 वाजता यायलाच लागतंय. धन्यवाद. आमचा पत्ता आहे ओम त्रिदेव योग आध्यात्मिक मठाच्या योग सद्गुरू हिलिंग दरबार कोल्हापूर नारायणी, प्लॉट नंबर 9, शिवाजीनगर, देवकर पाणंद, कोल्हापूर. संपर्क 98 21 22 0495. धन्यवाद. सौ उर्मिला भारती, कोल्हापूर. राष्ट्रीय कोषाध्यक्ष, हिंदू धर्मगुरू दशनाम गोस्वामी, आखाडा, मुंबई. कार्यक्षेत्र भारत. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा, नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. भंडाऱ्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस. वैनगंगा नदीनं 1.5 मीटरनं ओलांडली धोक्याची पातळी. 48 तासांपासून भंडारा जिल्ह्यात पावसानं संततधार हजेरी लावली आहे. रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून मुसळधार पाऊस बरसतो आहे.
जिल्ह्यातल्या सर्वच भागांमध्ये हा पाऊस असल्यानं नदी नाले ओसंडून वाहत आहेत. भंडाऱ्याच्या वैनगंगाच्या कारधाच्या लहान पुलाने धोक्याची पातळी 1.5 मीटरपेक्षा अधिकने आता ओलांडली आहे. त्यामुळे अनेक भागात गावांना जोडणाऱ्या मार्गावर पावसाचं पाणी असल्याने 35 पेक्षा अधिक गावांचा वाहतुकीचा मार्ग बंद करण्यात आला आहे. दरम्यान गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसानं धरणाचे सर्व 33 दरवाजे 2 मीटरनं सातत्यानं कालपासून सुरू असून त्यातून 4,50,000पेक्षा अधिक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू होतो आहे. हिमाचल प्रदेश राज्याचे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री साई चरणी लीन. श्री गुरुपौर्णिमा उत्सवाचे प्रथम दिनी हिमाचल प्रदेश राज्याचे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे उपस्थित होते. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवाला आजपासून सुरुवात. श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त प्रथम दिवशी श्रींची प्रतिमा, पोथी आणि विणाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पोथी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी विणा घेऊन, तर साई आश्रम भक्त निवास प्रमुख अधीक्षक विजय वाणी, प्रमुख उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला. यावेळी संस्थानचे प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले, मंदिर प्रमुख विष्णू थोरात, प्रमुख जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ, साई भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासस्थानातील कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला जेवणातील वरण खराब असल्याने केली मारहाण. काल रात्री आकाशवाणी आमदार निवासामध्ये मी साधारणतः 9:30-10च्या दरम्यान जेवण या ठिकाणी मागितलं, वरण, भात आणि पोळी. ज्यावेळेला मी जेवायला बसलो आणि मी भातामध्ये वरण टाकलं तर पहिला घास मला खूप आंबट लागला. मग मला वाटलं की मी काही लिंबू टाकलं, मग वरणात भातात लिंबू टाकायचा प्रश्न नव्हता. मग मी दुसरा घेतला तर मला उलटी झाली आणि मग मी त्या वरणाचा वास घेतला तर ते इतकं भयानक वास त्याचा होता. आणि मग मी त्याला जाब विचारला की हे तू मला काय जहर खाऊ घालतो का? आज ही कॅन्टीन महाराष्ट्रातले तमाम ग्रामीण भागातील लोक या ठिकाणी येतात. अशा प्रकारचं याचं हे जेवण हे नेहमीचं झालं आहे. मागे 2 वेळेस याला मी समज दिली, त्याला विनंती केली की तू अशा प्रकारचं जेवण देत नको जाऊ. एका आमदाराला जर हे इतकं विषारी जेवण देतात तर सामान्य ग्रामीण भागातून येणारे कार्यकर्ते किंवा जे कामाचे लोक असतात किंवा अधिकारी असतात त्यांची काय अवस्था असेल. काल मला काही लोक भेटले, कोणी म्हणे पाल सापडली, कोणी म्हणे कापूस सापडला, कोणी म्हणे सुतळी सापडली, चपात्या पण असंच असतात. तर हे सामान्यच आम्ही समजू शकतो. पण आमदारांसाठी जर तुम्ही असे वागतात तर तुमची ही किती मजुरी आणि तुम्ही किती 20 लोक खाऊ घालता. आम्ही इथनं गावाकडे ज्यावेळेला जातो रात्री गाडीमध्ये पार्सल घेऊन, तर जेवढ्याला आम्हाला सकाळी सुचत नाही, आम्हाला असं वाटतं प्रवासामुळे आम्हाला त्रास होत असेल, पण हे सगळं निष्कृष्ट दर्जाचं जेवण मिळतं आणि याच्यामुळेच हा त्रास त्या ठिकाणी होतो. आताही माझ्याकडे ते पार्सलाचा वास घेतला तर तुम्हाला बेशुद्ध पडसा इतका वास त्याचा घालत आहे आणि म्हणून मी त्याला चाप दिला.
नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. खैरेवाडी येथील महिलेला दवाखान्यात झोळीतून नेण्याची वेळ. 3 ओहळ, गुडघाभर पाणी, चढ उतार, सुनसान जंगलातून 4 किलोमीटर पायपीट करत दवाखान्यात नेण्याची वेळ. तत्कालीन तहसीलदार परमेश्वर कासोळे यांनी येथे पूल रस्ता बनवण्यासाठी पाठवला होता प्रस्ताव. जिल्हाधिकारी यांनी या ठिकाणी भेट दिली. मात्र अजूनही या भागात रस्ते आणि पूल न झाल्याने आली वेळ. नाशिकसाठी पावसाळी अधिवेशनात उड्डाणपुलाची मागणी करणाऱ्या आमदार हिरामन खोसकर यांना आपल्या मतदारसंघातील ही समस्या दिसत नाही का? नागरिकांचा आरोप. तो खैरेवाडीला आमची लई परिस्थिती वेगळी आहे. याच्या अशी काही सोय नाही. काही मुलाबा आजारी झाल्यानंतर आम्हाला लय राशेरचे यावं लागते. कोणी सोबत घेऊन यावं लागते. मग त्यांना आणायला आम्हाला लय त्रास होतो. कारण आता महिना झालाय पाय काय उघडलाच नाही. आज आखो एक बाई माणूस आणला आम्ही डोळे करून. मग त्याच्यामुळे तर मग आमदार साहेबांनी आम्हाला एक आश्वासन दिलं होतं का आता मी रस्ता करून देतो. पण त्यानं काय आज काय ते आश्वासन पूर्ण केलं नाही. आणि मग त्याच्याबद्दल मग आमदार निवासामध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण देणाऱ्या कॅन्टीनवर कारवाई करण्यात येईल. मंत्री पंकज भोयर. ते भोजन हे निकृष्ट असले त्याच्यामुळे विधानसभा सदस्य त्या ठिकाणी चिडले आणि काही अनुचित प्रकार त्या ठिकाणी घडला. ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल आणि योग्य ती कारवाई करण्यात येईल. निश्चितपणे याच्यावरती आमचे वरिष्ठ नेतृत्व योग्य तो निर्णय घेतील. अशा पद्धतीचं निकृष्ट भोजन दिलं असल्यास कॅन्टीनवर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. लांजा तालुक्यातील दिवसा रस्त्यावर बिनधास्तपणे गवारेड्याचा वावर. लांजा तालुक्यातील शिपोशी फाटा येथे दिवसा रस्त्यावर बिनधास्तपणे चालताना एक गवारेडा निदर्शनास आला. रस्त्याने चालणाऱ्या गवारेड्याला पाहताच नागरिकांची तारांबळ उडाली आहे. सध्या पावसाळा सुरू असून अन्नाच्या शोधात वन्य प्राणी मानवी वस्तीच्या आसपास फिरू लागल्याचं दिसून येत आहे. शिपोशी फाटा येथे आढळून आलेला गवारेडा चक्क रस्त्याने बिनधास्तपणे चालताना दिसून आलाय. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. नागरिकांनी आरडाओरडा केल्यामुळे गवारेड्याने रस्त्याच्या बाजूलाच असणाऱ्या जंगलात पळ काढला. अरे ह्या इकडं वरती होतोय. भाई गाडी नेऊ नको. गोसेखुर्द धरणाच्या विसर्गात विक्रमी वाढ. 21 दरवाजे 2.5 मीटर तर 12 दरवाजे 2 मीटरनं सुरू. भंडारा जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन प्रभावित झालं आहे. वैनगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहते आहे, तर गोसेखुर्द धरणातून विक्रमी 5 लाखांपेक्षा अधिक क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण प्रशासनानं 21 दरवाजे 2.5 मीटरनं तर 12 दरवाजे 2 मीटरनं सुरू करण्यात आले आहेत. नदी नाले ओसंडून वाहत असल्यानं जिल्ह्यातील 80 गावांना जोडणारे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. इकडे बघा. आणि दहेगावच्या
सेंटरमध्ये जो पूल येतो, नदी येते, ती नदी पूर्णरित्या डुबलेली आहे. मी संतोष मेडिकल स्टोर गोवरी, संजय शेंद्रे, गोवरीमध्ये माझा मेडिकल स्टोर पासून मी सकाळी जेव्हा इथं बघायला आलो, मला कॉन्फिडेंटली माहीत होतं की नदीवर पाणी आलेला होता. पण मी प्रत्यक्ष इथं बघायला आलो तेव्हा मला माहीत पडलं की नदीवर पूर्णरित्या पाणी आलेलं आहे. आणि ही जी नदी आहे ही बेगाव आणि गोवरीच्या सेंटरमध्ये आहे. पूर्णरित्या ओसंडून वाहत आहे आणि शेतीमध्ये पूर्णरित्या पाणी आलेलं आहे. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? मी उचललेला जेवणाचा विषय माझ्या एकट्याचा नाही, संजय गायकवाड. विरोधी पक्षातील कोणते लोक विरोध करतात मला माहीत नाही आणि मी जो विषय काढला तर पक्षाचे नेते जिथे जेवतात 3 वर्षांपासून हा कंत्राटदार तिथे तो सर्व पक्षाचे कार्यकर्ते तिथे जेवतात. महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्माचे लोक तिथे जेवतात आणि 30 वर्षापासूनचा हा कंत्राटदार त्या ठिकाणी आहे आणि किमान त्याच्या 4 ते 5 हजार तक्रारी आहेत की याचं जेवण निकृष्ट दर्जाचं आहे, कुठे जेवणात पाल सापडते, त्याच्या किचनमध्ये सगळे उंदीर फिरतात. आणि मला जे काल त्यांनी जेवण दिलं, अक्षरशः त्यांनी सडलेलं जेवण दिलं, म्हणजे निकृष्ट दर्जाचं पण नाही, सडलेलं जेवण दिलं. ज्यावेळेला मी त्या जेवणाची मी त्याला जेवणाची ऑफर काय केली, मी 2 चपाती, दाल आणि भात मागितला. एक घास खातल्यावर मला कळलं की हे एकदम पॉयझनिंग सारखं आहे. दुसऱ्या गाळा मला वॉमिटिंग झाली आणि मी ते घेऊन कॅन्टीनमध्ये गेलो आणि त्याला त्याचा स्मेल दिला तर तो म्हणा हे बहुत गंदा आहे. मी एकाला नाही दिला, त्यात 10 लोकांना दिला आणि त्याला मी अनेक वेळा समजून सांगितलं की जेवण तू चांगलं देत जा. आता हिंदीमध्ये, मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये हात जोडून जर तो समजत नसेल तर मी माझ्या शिवसेना स्टाईलमध्ये केलं आणि मला त्याचा काही पश्चाताप नाही आहे. विरोधी पक्ष काय बोलतो त्याची मी पर्वा करत नाही. खूप आहे. तुम्ही संध्याकाळ तुम्हाला इतक्या लोकांच्या प्रतिक्रिया येतील. तुम्ही आता सोशल मीडियावर बघा लोक काय करून सांगतात. सगळे सांगतात, आपापला अनुभव शेअर करतात. आमदार अनुभव शेअर करून राहिले, अधिकारी करून राहिले. मला खूप लोकांच्या फोन राहिले की खरोखर इथे मक्तेदारी, आणि मला हे कळत नाही की तिथल्या MDना आम्ही सांगतो की या जेवणाची तपासणी करा, फूड अँड ड्रग्ज वाल्यांना सांगतो, हे लोक का करत नाही. आता मी झिरवळ साहेबांना भेटून आलो, त्यांनी सांगितलं की आम्ही मागे 2 महिन्यापूर्वी नमुने गेले तर रिपोर्ट अजून आला नाही. मग यांचे जर 2-2, 4-4 महिने रिपोर्ट येत नसतील तर मग हे काय लोकांना जहरच खाऊ घालणार आहेत. ज्या पद्धतीने लोकांची हेळसाळ संपूर्ण लोकांची करतात, सामान्य नागरिकांची. या सदनामध्ये असलेले सन्माननीय सगळे आमदार, मंत्री, या प्रत्येकाच्या कार्यकर्त्यांसोबत, अधिकाऱ्यांसोबत हा प्रकार होत आहे आणि म्हणून मी जो काही विषय उचललेला तो काय माझा एकट्याचा नाहीये. ही लढाई सगळ्यांची असायला पाहिजे, सर्वांची असायला पाहिजे. एवन पत्रकार सुद्धा तिथे जाऊन जेवतात. तुम्हालाही त्याचा अनुभव आहे, मला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आणि मग हक्कभंग नाही, पण पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून माननीय अध्यक्ष महोदयांनी जर मला संधी दिली तर हे सगळं सत्य मी त्या ठिकाणी मांडेन. कायदा सुव्यवस्था घ्यायला तिकडे काही जातीय दंगल नाहीये, जातीय दंगल नाहीये तिकडे कायदा सुव्यवस्था निर्माण करायला. आणि ज्या लोकांना मराठी भाषा सांगून समजत नाही त्यांना कुठल्या भाषेत सांगणार आहे आम्ही? तुम्ही आठवता का की तुम्हाला जे विरोधक आता मला बोलतात आहे, 2014-15च्या दरम्यान
ज्या वेळेला राजन विचारे खासदार होते, दिल्लीच्या कॅन्टीनमध्ये त्यांना अशाच प्रकारचं जेवण दिलं होतं, तर त्यांनी ते जेवणाची पोळी त्या वेटरच्या तोंडात घालून त्याला मारलं होतं. मी तर काही असं केलं नाही. मी तर त्यांना आधी खात्री करायला आलो की हे सांग कसं आहे. ज्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की हे बहुत गंदा आहे, मग माझी रिॲक्शन आली आणि ती माझी स्वाभाविक रिॲक्शन होती. मला त्यात काही पश्चाताप नाही आहे. 20 वर्षापासून नाही तर 30 वर्षापासून शासकीय अधिकारी त्याला मॅनेज करून ते टेंडर देतात आणि तो मॅनेज करून टेंडर घेतो. त्याच्यामध्ये स्पर्धा होत नाही. आणि ही सगळी साऊथची लोक आहेत. मला साऊथची आहेत का हिशे मला त्याशी देणं घेणं नाहीये. जो कोणी असेल पण तो आपल्या लोकांच्या जीवाशी खेळतो, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. परंतु कॅन्टीन चालक जो आहे तो मोठ्या प्रमाणात पैसे देखील घेतो आणि अशा निकृष्ट पद्धतीचं जेवण सुद्धा देतोय. या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार, अधिवेशनात आवाज उठवणार आहात का? आता तुमची मी अधिवेशनात तर बोलेलाच विषय, पण यापूर्वीच मी याच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांना पण केलेल्या आहेत. मी एमडीला पण केलेली आहेत आणि फूड अँड ड्रग्स विभागाला पण तक्रार केलेली आहे. यांच्यावरती वरद असतो कोणाचा आहे? वरद असतो कोणाचा आहे यांच्यावर? वरद असतो कोणाचा? संजय राऊताला मला राजन विचारायचं पटलं होतं का तुला? त्याचं कसं समर्थन केलं होतं? म्हणजे आपलं ते बाबून दुसऱ्याचं ते काढतं. तुझ्या पक्षाच्या खासदारांनी केलं चालतं सगळं. आणि संजय राऊत आणि त्यांच्या शिवसेना पक्षाने हे शहाणपणे आम्हाला शिकवायचे का? जी शिक्षा बाळासाहेबांना आम्हाला दिली ते संजय राऊत आम्हाला काय शहाणपणे शिकवणार? सर, पण या कोणाचा वरद असल्यामुळे हे सगळं कॅन्टीन सुरू आहे? हे अधिकाऱ्यांचा वरद असतं आहे. अधिकाऱ्यांचे साठलोटे आहेत. अधिकारी जे पैसे घेतात त्याच्यामुळे हा सगळा प्रकार आहे. ठीक आहे. खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद. आज विना अनुदानित शिक्षकांचा आंदोलन चालू आहे. त्याचबरोबर गिरणी कामगारांचा सुद्धा एक आंदोलन आणि मोर्चा आहे. आणि ही दोन्ही आंदोलनं ज्या घटकांची आहेत, एक गिरणी कामगार जो या मुंबईतला खरा श्रमिक आहे, ज्यांच्यामुळे ही मुंबई आपल्याला मिळाली, किंवा चले जावच्या आंदोलनामध्ये गिरणी कामगार गांधीजींच्या बरोबर उभा राहिला इथे. आज तो गिरणी कामगार बेवारस आणि बेघर आहे, निराधार आहे. आज गिरणी कामगारांचा मोर्चा निघेल आणि त्या आंदोलनामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. कारण गिरणी कामगार हा महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी अत्यंत संवेदनशील विषय. इतक्या वर्षानंतर सुद्धा 50 वर्ष होत आली तरीही गिरणी कामगारांचं जे आंदोलन सुरू झालं होतं, संप आणि आंदोलन, ते आजही संपलेलं नाही. सरकारं आली आणि सरकारे गेली. गिरणी कामगारांना घरं देण्याच्या नावाखाली त्यांना कुठे टाकतायत? वांगणी. वांगणी कुठे आहे माहिती आहे ते विचारा आमच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना. माननीय उद्धव ठाकरे यांनी जे एक प्रस्ताव दिला आहे, या गिरणी कामगारांना धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या संदर्भात ज्या जागा तुम्ही अडाणीला दिलेल्या आहात त्याच्यामध्ये गिरणी कामगारांना सुद्धा जागा मिळाव्या, ही आमची मागणी आहे. मुंबईतल्या शिल्लक गिरणी कामगारांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना मुंबईतच आपण प्रस्थापित केलं पाहिजे. विस्थापित नाही करायचं, प्रस्थापित केलं पाहिजे. तसं नसेल तरी मुंबईतले सगळे मोठे मोठे भूखंड आपण अडाणीला का देतो आहे? धारावी संदर्भात त्यांना आपण TDR दिलेला आहे. धारावीचा इतका मोठा भूखंड दिलेला आहे. याशिवाय मदर डेअरीपासून दैसर मुलुंडचे टोल नाके, डंबी ग्राउंड, मिठागृह असे अनेक भूखंड त्यांना दिल्यावर हे कोणत्या धनदांडग्यांसाठी आहेत? मुंबईचा गिरणी कामगार हा इकडला भूमिपुत्र आहे, मराठी माणूस आहे. आमची मागणी कायम राहील की ह्यांना मुंबईच्या बाहेर न टाकता यांना धारावी पुनर्वसन प्रकल्पात सामावून घेतलं पाहिजे, मुंबईतच किंवा मुंबई उपनगरामध्ये. आणि यासाठी जर हा मोर्चा असेल तर हा मराठी माणसांचा आवाज आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मोर्चाला शेवटी उपस्थित राहतील. जी सभा होणार आहे तिकडे ते मार्गदर्शन करतील. शिक्षकांचा प्रश्न तर आहेच. हे सरकार नक्की कोणते प्रश्न सोडवत आहे? गिरणी कामगारांचा प्रश्न सुटलेला नाही, सुटत नाही. शिक्षकांचे प्रश्न सुटत नाहीत. प्रत्येकाला आश्वासनं आणि तोंडाला पानं पुसली जात आहेत. मग सरकारने गेल्या काही काळामध्ये नक्की कोणते प्रश्न सोडवले? ठेकेदारांचे,
आमदारांचे 50-50 कोटीचे, हिंदी सक्ती केली, मराठी माणसाचे प्रश्न तुम्ही वाढवलेत, चिंता वाढवलीत, मग सरकार करतंय काय? हा एक गंभीर प्रश्न या राज्यापुढे उपस्थित झालेला आहे. गिरणी कामगार आणि शिक्षकांच्या आंदोलनाला माननीय शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिलेला आहे, सक्रिय पाठिंबा दिलेला आहे. आजच्या मोर्चामध्ये आमचे सचिन अहिर असतील, इतर सगळे शिवसेनेचे प्रमुख त्या सक्रिय सहभागी या मोर्चाच्या आयोजनामध्ये, आणि म्हणूनच सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजच्या मोर्चाला गिरणी कामगारांचे उपस्थित राहणार आहे. सर, आमदार संजय गायकवाड यांचा व्हिडिओ समोर आला. त्यांनी कॅन्टीनमध्ये आमदार निवासचं कॅन्टीन आहे तिथे जाऊन मारहाण केली आहे. मात्र मारहाणीनंतर त्यांनी असं स्पष्टीकरण दिलं की डाळ खराब होती, त्यामुळे हा प्रकार जो घडलेला आहे. जर डाळ खराब असेल त्याला जबाबदार कोण आहे? तुमचं सरकारच आहे ना. ही डाळ, याच्यापेक्षा वाईट डाळ महाराष्ट्रामध्ये आदिवासी पाड्यांवर गोरगरिबांच्या घरामध्ये मिळते. हां, मोदी जे काय फुकट धान्य वाटतायत सगळ्यांना, त्या धान्याची क्वालिटी आपण बघा. फक्त आमदारांना 50 कोटी मिळालेले आहेत, ठेकेदारांना, जे जेवण करणारे कॉन्ट्रॅक्टरना 50-50 कोटी मिळालेले नाही आहेत. त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहेच त्या कॅन्टीनमध्ये सुरू. म्हणून अशा प्रकारे टॉवेलवरती मारहाण करायची का आमदारांना? तुम्ही चित्र पहा. मी आज नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? गिरणी कामगार, शेतकरी, शिक्षकांच्या प्रश्नांसंदर्भात विरोधकांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन. मुंबई आपल्या हक्काची, कामगारांना मुंबई अरे घर देता का? अरे घर देता का? अरे घर देता का? अरे या घरचं करायचं का? संजय गायकवाड यांनी त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवायला पाहिजे होतं. मनीषा कायंदे. परिस्थितीत सर्वात गोंधळलेला पक्ष कुठला असेल तर तो उभाटा पक्ष आहे. कारण एकतर हिंदी मराठी किंवा मराठी अस्मितेचा वाद आणि हिंदी सक्तीचा जो काही विषय तो केला माननीय राज ठाकरे यांनी, आणि त्या प्रसिद्धीच्या गाडीमध्ये यांनी उडी घेतली आणि त्याच्यात स्वतःचा राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सगळ्यात गोंधळलेला पक्ष कुठला आहे तर उभाटा पक्ष आहे. आणि काल तुम्ही पाहिलं असेल, काल तर तिकडे ते 50 खोके बोलण्याचा काही विषय नव्हता. आता निवडणुका झाल्या, पुन्हा एकदा सिद्ध झालं की माननीय शिंदे साहेब हे उपमुख्यमंत्री झाले, त्यांनी पक्षाला पूर्ण 60 आमदार दिले, 7 खासदार दिले आणि त्यामुळे सिद्ध केलंय की शिवसेना ही त्यांची आहे आणि हेच मुळात त्यांना खपत नाहीये. आणि म्हणून काल देखील मीरा रोडला खरं तर आमचे मंत्री महोदय अतिशय डेअरिंग करून तिथे घेतले. प्रताप सरनाईक तिथे गेले, त्यांनी मराठी भाषिकांच्या सपोर्टमध्ये गेले आणि त्यांना जरी लोकांनी चिडलं तरी ते तिथे हल्ले नाहीत, घाबरले नाहीत आणि ते लोकांबरोबर थांबले.
नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. मध्ये दाखल केलं, पण नंतर त्यानं पुन्हा वडिलांची विचारपूस करण्यासाठी कोणताही फोन केला नाही. 3 तारखेपासून ट्रस्टच्या लोकांनी राकेशला संपर्क करण्यास सुरुवात केली, पण त्यांचा फोन त्यांनी उचलला नाही. राकेश वडिलांना जेवणपाणी काही देत नव्हता, त्यामुळे प्रेमकुमार यांनी शिव येथील रुग्णालयात त्यांना हलवण्यात आलं. त्यासोबत त्यांचा उपचार सुरू नक्की काय परिस्थिती? हां, नमस्कार. सर्वप्रथम त्यांचे नाव प्रेमराज गोकुळचंद कुमार असे आहे. ते 67 वर्षाचे आहेत, वृद्धग्रस्त आहेत. त्यांना ॲक्च्युली आश्रय चॅरिटेबल ट्रस्ट इथं आणण्यात त्यांच्या मुलांनी आणलं होतं, जिथं त्यांना डाव्या उजव्यावरच्या खांद्याचा म्हणजे हाड फ्रॅक्चर आहे असं डायग्नोसिस झालं होतं आणि तिथं उपचार चालू होते. पण त्यांना त्याच्या उपचारादरम्यान पोलीस नंतर आमच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आले तसं आमच्या इथल्या डॉक्टरांनी पण कॅज्युअल्टीच्या त्यांना तपासले व तसेच त्यांचे पण सेम निदान असल्यामुळे त्यांना काल रात्री सायन हॉस्पिटल इथं संदर्भित करण्यात आले, जेणेकरून त्यांना व्यवस्थित पुढची योग्य ती सेवा मिळावी. तसेच सायन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी देखील त्यांना पाहिल्यात व योग्य ते औषधोपचार करून त्यांना ॲडमिशनची गरज नाही व त्यांना बेल्ट बांधून औषधं देण्यात आलेत व पुढील ट्रीटमेंटसाठी त्यांनी परत आमच्याकडे संदर्भित केलेले आहे. व सध्या तो पेशंट आता आमच्याकडे आलेला असून परत आमच्या मेल वॉर्डमध्ये तो इथे ॲडमिट आहे. त्याची कंडिशन सुस्थितीत आहे, पण त्याच्याबरोबर कोणीही नातेवाईक त्याचा नाही आहे आणि त्याचे औषधोपचार आमच्याकडून सगळेच चालू आहेत. आता पुढे काय करणार, म्हणजे हे ट्रीटमेंट झाल्यानंतर तुमच्या काय प्रक्रिया असते? दिनांक 2 जुलै 2025 रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास पेशंट नामे प्रेमराज गोकुलचंद कुमार, वय 67 वर्ष, राहणार गंगोत्री सोसायटी, गुप्ते रोड, विष्णुनगर, डोंबिवली पश्चिम यांना त्यांचा मुलगा राकेश कुमार याने आश्रय चॅरिटेबल हॉस्पिटल MIDC डोंबिवली या ठिकाणी अधिक उपचारासाठी ॲडमिट केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राकेश कुमार हा हॉस्पिटलमध्ये आला नाही, वडिलांची देखभाल केली नाही. त्यानंतर हॉस्पिटलने त्याची वाट बघितली आणि दिनांक 5 जुलै 2025 रोजी मानपाडा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली की राकेश कुमार हा त्याच्या वडिलांना देखभाल करण्यासाठी आला नाही. म्हणून मानपाडा पोलिसांनी सदर व्यक्तीला अधिक उपचारासाठी ताब्यात घेऊन शास्त्रीनगर हॉस्पिटल येथे ॲम्ब्युलन्सने पाठवले. तिथून सायन हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले. सायन हॉस्पिटलकडून परत त्यांना शास्त्रीनगर येथे आणण्यात आले, शास्त्रीनगर हॉस्पिटलला, आणि त्यांच्यावर दिनांक 6 जुलै 2025 रोजीपासून अधिक उपचार चालू आहे. मुलगा राकेश कुमार हा पैसे जमा करण्यासाठी पुण्याला जातो असं सांगून तो निघून गेलेला आहे आणि त्यांनी जाताना घराची चावी सोसायटी कमिटीकडे दिलेली आहे. याबाबत आम्ही अधिक तपास करत असून राकेश कुमार यामध्ये काही निष्काळजीपणा काही दिसून येत असल्यास आम्ही त्याच्यावर रिसर कारवाई करीत आहोत. जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यात जवळ पिंपळगाव गोलाईत येथे एका रात्री 7 ते 8 घरांमध्ये चोरी, गावात भीतीचं वातावरण. पिंपळगाव गोलाईत तालुका जामनेर येथे चोरट्यांनी एकाच रात्री 7 ते 8 घरांमध्ये घुसून चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सोमवारी दरम्यान रात्री घडल्याचं समजतंय. गावातील ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या कुटुंबाच्या घरामध्ये चोरी झाली ती कुटुंबे पंढरपूरच्या वारीसाठी बाहेरगावी गेली होती. हीच संधी साधत चोरट्यांनी रात्रीच्या अंधारात बंद घरे लक्ष करून घरातील रोख रक्कम, दागदागिने, इतर मौल्यवान वस्तू चोरून नेल्या. ही घटना सोमवारी सकाळी लक्षात आली, जेव्हा काही ग्रामस्थांनी बंद घरांची स्थिती पाहून इतरांना माहिती दिली. या प्रकारामुळे संपूर्ण गावात भीतीचं आणि असुरक्षिततेचं वातावरण पसरलं आहे. सध्या पोलीस पथक गावात दाखल झालेले असून घटनास्थळी पंचनामा सुरू आहे. परिसरातील CCTV कॅमेऱ्यांची तपासणी केली जाते आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून या चोरीमागील चोरट्यांचा लवकरात लवकर शोध लागेल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. जामनेर तालुका प्रतिनिधी फराज अहमद.